परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानोली ग्रामपंचायत अंतर्गत येणारा मानोली ते धामणगाव हा वहिवाटीचा रस्ता काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून पूर्णपणे बंद केलाय। सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगात सुरू असतानाच रस्ता बंद झाल्याने तब्बल 100 ते 150 शेतकऱ्यांची कामे खोळंबलीत। हा रस्ता त्वरित मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। रस्ता 1 जून पूर्वी मोकळा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा मानोली येथील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलाय। मानोत तालुक्यातील शेतकरी आहेत। मानोत तालुक्यामध्ये मानोली आमचं गाव आहे। याच्या अगोदर पहिला रस्ता झालेला होता, शिव रस्ता झालेला आहे तो, आणि जिल्हा परिषद अंतर्गत रस्ता झालेला आहे। तर एका शेतकऱ्याने शेत जमीन त्याची मोजणी केली, तर त्याची शेत जमीनची मोजणी रस्त्यावर आली, तर त्याने ते वहिवाट बंद केली। त्याच्यासाठी आम्ही इथं आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तर 30-40 शेतकऱ्यांचा रस्ता अडवलेला आहे। जर मोकळा नाही जर केला तर आम्ही इथं आत्मदहनचा इशारा करणार आहेत, नाहीतर उपोषण करणार आहेत। उपोषण करणार पहिले, नंतर आत्मदहनचा इशारा देणार। कारण आम्हाला जर आमच्या शेतामध्ये पिकच जर समजा पेरायला जर तुम्ही वाहन जाऊ देत नसता तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल ना साहेब। मानोली ते धामणगावचा रस्ता आहे, मातीकाम झालेलं आहे, जुना खूप पूर्वीपासूनचा रस्ता आहे आणि त्याच्यावर मातीकाम लोकसहभागातून मातीकाम झालेलं आहे। नंतर जिल्हा परिषदेनं त्याच्यावर मजबूतीकरणसुद्धा झालेलं आहे। पण काही 2 शेतकऱ्याच्या वादामुळं त्यांनी एका शेतकऱ्यानं मोजणीसाठी अर्ज दिला होता। त्यांची मोजणी झाली, तर मोजणी झाल्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्या रस्त्याच्या मध्यभागापर्यंत त्यांची हद्द येते, म्हणून त्यांनी त्या अर्धा रस्ता पूर्ण बंद करून टाकला आणि राहिलेला अर्धा जो चालू होता तो बाजूच्या समोरच्या शेतकऱ्यानं ते म्हणतो की माझी तिथपर्यंत हद्द आहे, म्हणून त्यांनी सुद्धा बंद केलं आहे। त्याच्या पुढं जाणारा जो रस्ता आहे, समजा आम्ही 100 ते 150 शेतकरी पुढे आहेत, तर आम्हाला सध्या रस्ताच बंद झाला। आता शेतीची मशागतीचे काम आहेत, पेरणी जवळ आलेली, जर रस्ता नाही मोकळा झाला तर आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। काय मागणी काय तुमची? आमची मागणी हीच आहे की प्रशासनानं आम्हाला रस्ता हा मोकळा करून द्यावा। बालविवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यात चाइल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर आलेल्या गोपनीय तक्रारींचं गांभीर्याने दखल घेत तडकाफडकी पावलं उचलत चाइल्ड हेल्पलाईन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी पोलिसांची मदत घेऊन राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठं यश मिळालंय। गेल्या 1 महिन्यात जिल्ह्यातील तब्बल 24 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलंय। विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली। समाजामध्ये अल्पवयीन विवाह होत असल्यास सजग नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाईनचा टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, त्यांची गोपनीय नाव ठेवलं जाईल असं आवाहन महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। साधारणतः मागच्या महिनाभरामध्ये जिल्ह्यामध्ये 1098 या आपल्या चाइल्ड हेल्पलाईन नंबरवर ज्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, या अनुषंगाने चाइल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने आपण एकूण 24 बालविवाह थांबवण्यामध्ये आपल्याला यश मिळाले। साधारणतः 2 प्रकरण जे बालविवाह झालेले आपल्या निदर्शनास आले होते, त्या अनुषंगाने त्यांच्यावर कार्यवाही केली आणि त्या अंतर्गत त्यांनी 2 जे बालविवाह आपल्याकडे झाले होते त्याच्यामध्ये शून्यवत करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश पारित करण्यात आले। जनतेला आवाहन करण्यात येतंय की लहान वयामध्ये साधारणतः मुलीचं 18 वर्षाच्या आत लग्न करणं आणि मुलाचं 21 वर्षाच्या आत लग्न करणं हे कायद्यानं गुन्हा आहे। कुठेही आपल्या परिसरामध्ये बालविवाह होत असल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे। आपली माहिती गुपित ठेवली जाईल, कुणापुढेही प्रदर्शित केली जाणार नाही। धन्यवाद। पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते। याच पार्श्वभूमीवर वारकरी भक्तांना सहज आणि सुलभ तसंच जलद पद्धतीने विठ्ठलाचं दर्शन घडावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं विठ्ठलाच्या दररोज नित्य असणाऱ्या भक्तांकडून केल्या जाणाऱ्या पाद्यपूजा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे भाविकांना दररोजच्या वेळेपेक्षा 1 तास अधिक दर्शन मिळणार आहे। विठ्ठलाच्या दररोज रात्री 10:30 नंतर पाद्यपूजा असतात। पाद्यपूजेच्या वेळी विठ्ठल दर्शन हे बंद केलं जातं, त्यामुळे पाद्यपूजा अधिक मासानिमित्त महिनाभर बंद ठेवत भक्तांना अधिक जलद पद्धतीने दर्शन देण्याचा प्रयत्न मंदिर समितीच्या माध्यमातून होत आहे।
गर्दीची तीव्रता वाढल्यास दररोजच्या तुळशी पूजा ही बंद ठेवण्याचा निर्णय समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने भक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत. सध्या आपण गर्दी पाहता दर्शनाला कालावधी कमी करण्यासाठी मंदिरे समितीने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये ज्या भाविकांमार्फत होणाऱ्या पाद्यपूजा आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुळशी पूजांची सुद्धा संख्या या आठवड्यामध्ये कमी केलेली आहे. गर्दी अधिक वाढल्यास तुळशी पूजा सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात येतील. त्याचप्रमाणे जे VIP दर्शन होतं ते सुद्धा पूर्णपणे आता प्रांतसाहेबांनी आदेश काढलेले आहेत. त्या आदेशानुसार पूर्णच VIP दर्शन बंद केलेलं आहे आणि भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी मंदिरे समिती आणि जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भाविकांना दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थंड पाणी त्याचप्रमाणे चहा नाश्त्याची सोय सुद्धा केलेली आहे. त्यामुळं भाविकांना असं आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त या मंदिर समितीने आणि प्रशासनाने दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे ज्या काही भाविकांची फसवणूक होते म्हणजे पैसे घेऊन दर्शनाला सोडलं जातं असं काही भाविकांना सांगून त्यांची फसवणूक होते, तर मंदिर प्रशासनातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की पूर्णतः दर्शन निशुल्क आहे. कुठल्याही पद्धतीचं पैसे देण्याची आवश्यकता नाही. आपण तशी जर कोण फसवणूक होत असेल तर तात्काळ मंदिर प्रशासन पोलीस प्रशासनाला कळवावं, त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि या अधिक मासात भाविकांना जलद दर्शन होईल यासाठी मंदिरे समिती विविध उपाययोजना करत आहे.